30 मार्चला पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत। मोदींच्या हस्ते माधव नेत्रालय इमारतीचं भूमिपूजन होणार आहे। यावेळी सरसंघचालक आणि मोदी एकाच व्यासपीठावर येतील। ते रेशीमबाग स्मृती मंदिरात जाण्याचीही शक्यता आहे। डोंबिवलीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे। उद्या संध्याकाळी हा अनावरण सोहळा पार पडणार आहे। अनावरण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून आमदार राजेश मोरे यांनी तयारीचा आढावा घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आदित्य तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। लाडक्या बहिणींच्या सशक्तीकरणासाठी सदैव तत्पर असणारी महाराष्ट्राची लाडकी लेक आदित्य तटकरे हिला वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असं यावेळी अजित पवारांनी पोस्टमध्ये म्हटलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत रघुवंशी यांना मुंबईला बोलावले। विधान परिषदेसाठी शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे, तर रघुवंशी मुंबईकडे रवाना झाले असून त्यांना मुंबईत बोलावल्यानं चर्चा सुरू आहे। यवतमाळमध्ये नवीन एसटी बसचं पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। जिल्ह्यातील 9 डेपोला प्रत्येकी 10 नवीन एसटी बस उपलब्ध केल्या आहेत। त्यापैकी डेपोला प्रत्येकी 5 बस प्राप्त झाल्या आहेत। इंदापुरात प्रदीप गारटकर मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचा नागरिक सत्कार करण्यात आला। यावेळी स्वर्गीय सतीश शेठ मिसाळ मित्र परिवाराचे अनेक सदस्य उपस्थित होते। जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्यशील शेरकर यांच्या पॅनलनं दणदणीत विजय मिळवला। 4 जागांसाठी झालेल्या मतदानात अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यासह इतर सर्व उमेदवारांनी विजय मिळवला। यापूर्वी 17 जागा या बिनविरोध निवडून आल्या होत्या, तर 4 जागांसाठी काल मतदान झालेलं। आज याची मतमोजणी पार पडली। माजी आमदार दादाराव केचे यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। उमेदवारी जाहीर होता समर्थकांनी वर्ध्यातील आर्वीच्या शिवाजी चौकमध्ये फटाक्याची आतषबाजी केली, तसंच घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला। वाशीमध्ये सीएस आणि डीएचओ उत्कृष्ट आरोग्य सेवेबाबत राज्यात प्रथम क्रमांकावर आले। जानेवारी 2025 मधील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या निर्देशांकानुसार हे निकाल जाहीर झाले। सरकारी आरोग्य सुविधांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल वाशिमच्या आरोग्य यंत्रणेची प्रशंसा करण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेवरील दादर भुसावळ विशेष रेल्वेगाडीला पालघर रेल्वे स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला, त्यामुळे पालघरमधील प्रवाशांना प्रवास करणं सोयीस्कर होणार आहे। तर या रेल्वेगाडीला पालघरसह बोरिवली, विरार, बोईसर, डहाणू रोड, वापी अशा आणखी काही स्टेशनवर थांबा असणार आहे। केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेत अहिल्यानगरमध्ये 150हून अधिक सौर व्यावसायिकांनी नोंदणी केली। मात्र महावितरणाच्या उदासीनतेमुळे सौर व्यावसायिकांना अडचणी निर्माण झाल्यात। याची दखल न घेतल्यास आंदोलन करू असा इशारा व्यावसायिकांनी दिला। तर हिंगोलीतील मुडी परिसरात नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण बेपत्ता झालाय। पाण्याचा अंदाज न आल्यानं हा तरुण वाहून गेलाय। तर पोलीस पथकासह जीवन रक्षक पथकाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या 77 लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा मार्च महिन्यात तळ गाठले। जिल्ह्यात यंदा 5309 हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, भुईमूग, ज्वारी, तीळ या उन्हाळी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली। मात्र आता बहुतांश सिंचन प्रकल्पांनी तळ गाठल्यानं पुढच्या काळात या पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। पुण्याच्या किल्ले शिवनेरीवर मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला। शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर परिसरात हा प्रकार घडला। किल्ल्यावर आग्या मोहोळ उठल्यानं एकच धावपळ झाली। यावेळी 10 ते 15 दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश मारला। शिवनेरी किल्ल्यावर झालेल्या मधमाशी हल्ल्यातील जखमींना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दरम्यान खासदार निलेश लंके यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली, तसंच वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला। अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात बिबट्याकडून कचरा डेपोत अन्नाचा शोध सुरू आहे। कोतूर गावातील कचरा कुंड्यांजवळ रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर दिसून आला। हे बिबटे प्लास्टिक पिशव्यांमध्ये फेकलेलं अन्न खात असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। साताऱ्याच्या सज्जनगड पायरी मार्गावर वृक्षारोपण सुरू असतानाच वनव्यानं धुमसून जंगलाचा मोठा भाग खाक झाला। दुर्ग संवर्धकांनी वृक्षारोपणाचं नियोजन केलं होतं, मात्र वनव्याचा भडका उडाल्याचं लक्षात येताच दुर्ग संवर्धकांनी आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून वनवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले। नगर जामखेड रोडवर असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला आग लागली। सारोळा बद्दी गावालगतच्या कंपनीला आग लागली। प्लास्टिक असल्यानं काही वेळातच आगीनं रौद्ररूप घेतलं होतं, तर अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली। साताराच्या मोहाडपिंपरी गावातील जंगलात वनवा पेटलाय। या वनव्यामुळे 2 बस जळून खाक झाल्या, त्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। तर वनवा मानवी वस्तीत शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं।
नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगात आग लागल्यानं आदिवासी कुटुंबातील घरं जळून खाक झाली। त्यामुळे आदिवासी कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। त्यासाठी नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेनं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणातील वॉन्टेड आरोपी अरुणाचलम मारुथुवरला अटक केली आहे। मारुथुवर यानं मुख्य आरोपी हितेश मेहताकडून एनआयसीबीच्या निधीतून अंदाजे 30 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे। त्याच्या आत्मसमर्पणानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। छत्रपती संभाजीनगरातील वैजापुरात एका अज्ञातानं वृद्ध दाम्पत्याचं घर जाळलंय। शेताच्या जुन्या वादावरून या अज्ञातानं वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केला। त्यामुळे हे दोघेही जखमी झाले। त्या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लासलगाव इथल्या गणेशनगरमध्ये चोरीची घटना घडली। मात्र घरातील लोक बाहेरगावी गेल्यामुळे चोरीची माहिती लगेच मिळू शकली नाही। सीसीटीव्हीची तपासणी केली असता 9 मार्चला चोरट्यांनी मध्यरात्री 2:45 वाजता चोरी केल्याचं उघड झालंय। चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नवी मुंबईत अंमली पदार्थ आणि देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। नशामुक्त नवी मुंबई या अभियानांतर्गत नवी मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपीकडून 38,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। धुलीवंदनाच्या दिवशी ठाणेकरांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी 656 ठाणेकरांनी कारवाई केली। यात ड्रिंक अँड ड्राईव्ह, हेल्मेट नसलेले, ट्रिपल सीट असलेले आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर ही कारवाई झाली। कोल्हापुरात बोगस टीईटी प्रमाणपत्र धारक 5 शिक्षकांना बडतर्फ करण्यात आले। जिल्हा परिषदेचे सीईओ यांनी या 5 शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई केली। 2024 साली या 5 शिक्षकांची शिक्षण सेवकपदी नियुक्ती केली होती। यवतमाळच्या वणीमध्ये बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांना गोमांस विक्रेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान या आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। एका हॉटेलमध्ये गोमांस विक्री होत असल्याची शहानिशा करण्यास गेली असता जिल्हा सहसंयोजकावर हल्ला करण्यात आला। पुण्यात उद्यापासून पीएमआरडीएच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। 30 मार्चपर्यंत ही कारवाई केली जाणार आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए कडून ही कारवाई केली जाणार आहे। या कारवाईत अतिक्रमण हटवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं।